विधानसभा मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार शंकरभाऊ जगताप, पिंपरी चिंचवड महापालिका स्थायी समितीचे अध्यक्ष अभिषेक बारणे, आपल्या मराठी पत्रकार संघाचे प्रदेशाध्यक्ष किरणजी जोशी सर आणि स्थानिक इथले आपल्या कमिटीचे सर्व सदस्य पदाधिकारी, नव्यानेच नियुक्त झालेले शहराध्यक्ष रोहित खरगे, आपण या ठिकाणी जमलेलो आहोत. ते नवीन कार्यकारिणीचा सत्कार आपल्याला आमदारांच्या हस्ते या ठिकाणी करायचा आहे. तसेच काही जणांची नियुक्तीपत्र देणं बाकी होतं, त्यांची नियुक्तीपत्रही या निमित्ताने आपण त्यांना देणार आहोत. या निमित्ताने एक आमदार साहेबांनी स्टँडिंग चेअरमन आहेत, त्यांच्याशी एक आपला छोटासा वार्तालाप व्हावा, एक संवादाची संधी व्हावी, यासाठी हा छोटेखानी कार्यक्रम या ठिकाणी आपण आयोजित केलेला आहे. सर्वप्रथम मी पत्रकार संघाच्या वतीने किरण जोशी सरांना विनंती करतो की त्यांनी आमदारांचं आणि स्थायी समिती अध्यक्षपदी या ठिकाणी स्वागत करावं. या ठिकाणी पत्रकार संघाचे प्रदेशाध्यक्ष किरण जोशी सर आलेले आहेत. शहर कमिटीच्या वतीने रोहित खरगे हे त्यांचं स्वागत करतो. विवेकानंद सरांचं स्वागत दादा आडवकर. या ठिकाणी मराठे शहराध्यक्ष होते, त्यांच्या जागी आता नव्याने रोहित खरगे यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. तर मी आमदार साहेब, स्टँडिंग कमिटी चेअरमन आणि किरण जोशी सर यांना विनंती करतो की त्यांचं आपण या ठिकाणी स्वागत सत्कार करूया. विवेक सर या ठिकाणी आणखीन एक नवीन नियुक्ती या ठिकाणी जिल्हा कार्यकारिणीची या ठिकाणी जाहीर करण्यात येत आहे. ते म्हणजे आपल्या सांगली भागातीलच विजय गायकवाड यांना जिल्हा उपाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात येत आहे. त्यांना नियुक्तीपत्र या ठिकाणी किरण जोशी सरांच्या हस्ते देण्यात येईल आणि आमदारांच्या हस्ते त्यांचं स्वागत सत्कार करण्यात येईल. माझं गायकवाड लक्ष आहे. गायकवाड लक्ष देत
म्हणून ते इथं आणलं. लक्ष ठेवा आता. चांगलं लक्ष आहे. पत्रकार संघाने यावेळेला प्रथमच महिला पत्रकारांचा फोरम सुरू केलेला आहे आणि त्या फोरमची शहराध्यक्षपदाची जबाबदारी अर्चना मेंगडे यांच्यावर सोपवण्यात आलेली आहे. तर मी विनंती करतो की त्यांचा सत्कार करण्यात यावा. कार्यकारिणीमध्ये आणखीन एक सांगलीचेच आपले सहकारी संतोष महामुनी यांच्यावर संपर्क प्रमुख पिंपरी चिंचवड शहर संपर्क प्रमुख म्हणून जबाबदारी सोपवण्यात आलेली आहे. महत्वाची जबाबदारी महत्वाच्या माणसाला. संघटनेच्या कार्याध्यक्षपदी दादाराव आढाव यांची नियुक्ती झालेली आहे. त्यांचाही या ठिकाणी सत्कार करण्यात आला. सांगली भागातील एक दमदार पत्रकार, त्यांच्या नावातच बजरंग आहे, तर बजरंग मासाळ यांच्या संघाच्या शहर सचिव पदाची धुरा त्यांनी स्वीकारलेली आहे. त्यांचे या ठिकाणी स्वागत सत्कार करण्यात खजिनदारपदी संतोष जाधव यांची नियुक्ती झालेली आहे. या ठिकाणी त्यांचाही सत्कार करण्यात प्रसिद्धी प्रमुख म्हणून जबाबदारी सांभाळणारे संदीप सोनार या ठिकाणी आलेले आहेत. त्यांचाही या ठिकाणी सत्कार करण्यात या ठिकाणी कार्यकारिणी सदस्य प्रश्न घेऊन पत्रकारांना अधिक चांगल्या पद्धतीने त्यांची जबाबदारी पार पाडता यावी यासाठी तळमळीने ते काम करत आहेत. तर आपण त्यांच्या तोंडून पत्रकार संघाची त्यांची भूमिका ते मांडतील ते आपण ऐकू. खरं तर इथं आल्यानंतर आपण कुठे वेगळीकडे कुठे गेलेलो नाहीये. आपल्या अगदी मागच्या ठिकाणी आपण आलेलो आहे असं काय आम्हाला वाटतं. कारण स्वर्गीय आमदार लक्ष्मणभाई जगताप त्यांच्यापासून मी पत्रकार संघाच्या निमित्तानं आणि आमच्या याच्या निमित्तानं जगताप कुटुंबियांची आम्ही कायम आमचा संवाद सुरू असतो. त्यामुळे आम्हाला कधीच असं वाटत नाही की आम्ही म्हणजे काही वेगळ्या ठिकाणी गेलेलो आहे. खरं आपल्याला सर्वांना माहिती आहे की शंकर जगताप आमदार म्हणून झाल्यानंतर त्यांनी त्या झपाट्यानं काम सुरू केलं आणि अतिशय संयमी. म्हणजे मी अनेक आमदारां पत्रकार असल्यामुळं अनेक वर्षापासून आपल्यासारखा आमदार मी तुमच्या समोर म्हणून नव्हे पण आतापर्यंत मी कधी बघितलं नाही. इतका संयम
आणि त्यांच्याकडे जेव्हा जेव्हा मी जातो काही कामानिमित्त तर तेव्हा ते विकासाच्या अनुषंगानं काही इनोव्हेशन आहे का हे ते इथं सांगत असतातच. पण अनेक वेळेला आम्ही मंत्रालयामध्ये आणि विधान भवनमध्ये सुद्धा हे करताना बघितलं. मुख्यमंत्र्यांच्या समोर जेव्हा ते जातात तेव्हा कुठलेही व्यक्तिगत काम ते कधी घेऊन गेलं असं मी बघितलं नाही. पिंपरी चिंचवडसाठी मला हे करून द्या, मला ते करून द्या आणि संध्याकाळी बातमी. मी त्याला कधीच बघितलं नाही की व्यक्तिगत काम ते केलेले आहे. त्यामुळे आपले खूप या ठिकाणी मानतो की तुम्ही आमच्या विनंतीला मान दिला मी या कार्यक्रमाच्या आयोजन आपण केलंच. आणि मी मगाही सुद्धा आपल्याला सांगितलं तसं की स्टँडिंग चेअरमन कसा असावा आणि त्याची नियुक्ती कशी असावी याचं मूर्तिमंत उदाहरण म्हणजे अभिषेक भाऊ. कारण त्यांच्याशी जेव्हा माझा पहिल्यांदा संवाद झाला तर ते सुद्धा म्हणजे साहेबांसारखंच की नवीन काय असेल मला सांगा आपण ते करूया आणि ज्या चुकीच्या गोष्टी ते लांब करून शहराच्या विकासासाठी जे काही चांगलं आहे ते तुम्ही मला सांगा असं म्हणणाऱ्या पहिल्या स्टँडिंग चेअरमन मी बघितला त्यांच्या. आपल्याला सर्वांना माहिती आहे की पत्रकार संघाचं काम आपण जोमाने करतो आहे आणि शेठ आम्ही यावर्षी टार्गेट ठेवलेलं आहे की महाराष्ट्रातली सर्वात मोठी संघटना आम्ही काम करणार आहोत. त्या अर्थानं पण आणि कामाच्या अर्थानं सुद्धा. कारण आपल्याला माहिती आहे की आपण मुख्यमंत्र्यांचा सन्मान केला गेल्या महिन्यामध्ये तेव्हा त्यांनी सांगितलं की झपाट्यानं काम करणारे एकमेव संघटना म्हणून ते या संघटनेकडे बघत आहेत आणि आपलं सुद्धा कायम त्यासाठी सहकार्य असतं. आपण कोरोनाचा कोविड केअर सेंटर आपण पहिल्यांदा सुरू केलं होतं महाराष्ट्रामध्ये. त्याच्यानंतर गेल्याच महिन्यामध्ये आपण राज्यपालांच्या उपस्थितीमध्ये राज्यातल्या 500 पत्रकारांना एकत्र करून राज्यव्यापी अधिवेशन घेतलेलं होतं. त्यामध्ये चंद्रशेखर बावनकुळे साहेब पण आलेले होते आणि खूप चांगलं असं अधिवेशन आम्ही गौरगोपाल दास त्यांनी 1 तास आम्हाला मार्गदर्शन केलं. अनेक उपक्रम आम्ही या पुढे पण राबवणार आहोतच. पण आम्हाला आपल्याकडनं सुद्धा खरं तर मागायचा आजचा दिवस नाही हा सत्याचा दिवस आहे. पण आम्हाला माहिती आहे की तुम्ही सुद्धा आमच्यासाठी कायम पुढे असणारच आहे. आमची एकच विनंती आहे की या निमित्तानं की चंद्रशेखर बावनकुळे साहेबांनी अधिवेशनामध्ये आम्हाला हे केलेलं होतं की या ठिकाणी पत्रकार संघ सुसज्ज असा करून देतो असं म्हणून त्यांनी प्रस्ताव दिलेला होता. आणि मला म्हणजे अगदी विश्वास आहे की आपल्या माध्यमातून ही आमची स्वप्नपूर्ती आहे आपल्या माध्यमातून होऊ शकते. तर मी पुन्हा एकदा आपले आभार मानतो आणि नवीन कमिटीला म्हणजे आणि त्या पत्रकार भवनाला स्वर्गीय आमदार लक्ष्मणभाऊ जगताप असं आम्ही नामकरण द्यायचं आम्ही ठराव केलेला आहे. आणि साहेब आमचे सगळे जे पत्रकार आहेत ते वेगवेगळ्या म्हणजे वेगवेगळ्या वृत्तपत्रांमध्ये आहेत, वेगवेगळ्या चॅनलमध्ये आणि वेगवेगळ्या पोर्टलच्या निमित्तानं आणि सर्वव्यापी म्हणजे आम्ही जेव्हा कमिटी केली तेव्हा आम्ही ठरवलं की एकाच भागातली नको. आता आमची सदस्य संख्या सुद्धा वाढलेली आहे. मला वाटतं 70च्या पुढापैकी सदस्य संख्या झालेली आहे केलेली आहे. तर आपण पुढल्या याच्यामध्ये आपल्याला पूर्ण एक राज्यव्यापी आम्ही कार्यक्रम सुद्धा आम्ही पिंपरी चिंचवडमध्ये घेणार आहोत. त्यासाठी सुद्धा आपल्याला तुम्ही आम्हाला लागणार आहात उपस्थिती आपली आवश्यक आहे. तर जास्त वेळ घेत नाही. पुन्हा एकदा आपल्या सर्वांचे आभार मानतो आणि आपल्या दोघांचे आभार मानतो. धन्यवाद. बॉडी आहे त्याबद्दल खरोखर आपलं किरण जोशी साहेब तुमचं मनापासून खूप अभिनंदन करतो. आणि खरोखरच की असे आता जसं त्यांनी माझ्या नावाचा उल्लेख केला आणि जे काही कामाची पद्धत सांगितली तर कामाची पद्धत म्हणजे कसं असतं पाहणारे एक आनंदाचा क्षण कसा असतो की जेव्हा केव्हा आपण म्हणतो की अरे तू दर्शनाला गेला होता का मी तुला पाहिलं. त्यावेळेस कधी पाहतो माणूस आपण ज्यावेळेस तिथे जातो त्याच वेळेस ज्यावेळेस उपलब्धपणे आपण काय म्हणतो काय रे काल तुझ्या दुकानाच्या समोर होता का तर लगेच तो म्हणतो तू काय करत होता. सेम असं जेव्हा मी काम घेऊन जातो ना त्यावेळेस काम घेऊनच आणि त्या कामाच्या बरोबरच म्हणजे मी जेव्हा जेव्हा कामं सांगत असतो त्यावेळेस त्यांच्या हातात काय नाही काय असत नाही. मग पत्रकारांच्या बाबत असेल बाकीच्या संस्थेच्या बाबत असेल अशा सगळ्या सर्वसमावेशक कामं की तिथं हे सीएम साहेबांकडे असेल विधिमंडळात बऱ्याच ठिकाणी आमची गाठभेट होती. आणि खरोखरच कौतुक वाटतं मला की आपल्या शहरातला माणूस राज्यव्यापी राज्य लेवलवर काम करतोय आणि एक आपल्या पत्रकार बांधवांसाठी. कारण आज आपण पाहिलं जरी आपल्याला चौथा स्तंभ म्हणून आपल्याकडे पाहिला जातं परंतु चौथा स्तंभ हा कुठे अडगळीत पडायला नको किंवा त्यांच्याकडे दुर्लक्षित राहायला नको याच्यासाठी आपण जे झटताय त्याबद्दल खरोखरच तुमचं कौतुक आहे. आणि निश्चितच याच्यातून आपल्या पत्रकार बंधू भगिनींचं जी काही कामं असतील
मग ते वैयक्तिक असेल, शासकीय असेल, त्यांच्या संस्थेचे असेल किंवा ज्या ज्या ठिकाणी ते काम करतात त्या इन्स्टिट्यूटची असतील, ही सगळी कामं आपल्या हातून घडो. आणि एक चौथ्या स्तंभामधला मी पण एक स्तंभ आहे आणि मी एक स्तंभ असताना न्याय व्यवस्था जी आमच्याकडे विधिमंडळ आमच्याकडे तयार होतं, तर निश्चितच मी मागच्या अधिवेशनामध्ये, हिवाळी अधिवेशनामध्ये आचार्य बाळशास्त्री जांभेकरांच्या नावाने आपण आपल्या एक महासंघ तयार व्हावा आणि त्याच्यातून आपल्या पत्रकार बंधू भगिनींसाठी मग तिथे आपल्या लोकांना घरं असतील, नोकरी असेल, त्याच्याबद्दल आरोग्याच्या ज्या काही अडचणी असतील तर त्याच्यामध्ये विमा असेल, अशा अनेक गोष्टी त्या महामंडळाच्या माध्यमातून मी तिथे मागणी केलेली आहे. निश्चितच आजच्या या सत्काराच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने मी तुम्हाला आश्वासित करतो की 100% आज जे किरणजींनी आपल्या इथे जे काही पत्रकार भवन उभं करायचंय त्याबद्दल आपण सांगितलं, 100% आपण दोघं हे पत्रकार भवन उभं होईपर्यंत थांबायचंच नाही. शहरामध्ये होणार हे मी तुम्हाला आज आश्वासित करतो. त्याच्यासाठी जिथे जिथे आम्हाला पाठपुरावा करायचा, मी असेल, किरण सर असतील किंवा सर्व आपली कार्यकर्ते असतील, आपण सगळ्याचा प्रयत्न करू. आज आपण पाहिलं तर आपल्या राज्याचे मुख्यमंत्री माननीय देवेंद्र फडणवीस साहेब हे एकदम म्हणजे मॅनली आहेत, फ्रेंडली आहेत. मी त्यांच्याकडे पाहतो, मी ज्या वेळेस गेलो ना तर त्यांच्याकडे कमीत कमी 2-3 पत्रकार तरी आलेलेच असतात आणि नॅशनल न्यूजचे असतील, स्टेट न्यूजचे असतील, सगळ्या लेवलचे जे येतात ते त्यांचं गारानं मांडतात आणि ते एक मुद्दा सोडवतात. त्याच्यामुळे निश्चितच पत्रकार भवनाला आपल्याला कुठलीही अडचणी येणार नाही अशा पद्धतीने आपण करू. आणि याचबरोबर जी काही वैयक्तिक अडचणी असतील, एक आपला समाजाचा प्रतिनिधी, तुम्ही लोकही मला मतदान करतायत, तुमचाही प्रतिनिधी म्हणून, एक जनसेवक म्हणून तुमच्या ज्या काही या फील्डच्या सोडून ज्या काही अडचणी असतील त्या अडचणी सोडवण्यासाठी मी कटिबद्ध असेल. आज खरं तर माझं भाग्य आहे की तुम्ही सगळेजण इथे आलात आणि माझ्या विनंतीला मान देऊन सत्कार स्वीकारला, त्याबद्दल आपल्या सर्वांचं मी मनापासून कौतुक करतो. सर्वांचं पुनश्च एकदा अभिनंदन करतो आणि आभार मानतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.